नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर योगेश पथिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. व्यावसायिक वित्त या विषयाचा आपला युनिट नंबर 3चा आपण अभ्यास करीत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण क्रेडिट रेटिंग एजन्सीज, क्रिसिल आणि त्याच्याबद्दलची जी पार्श्वभूमी आहे याबद्दलची चर्चा केली. आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्रेडिट रेटिंगचे फायदे काय आहेत याची चर्चा करूया. मागच्या लेक्चरला मी जसं तुम्हाला सांगितलं की क्रेडिट रेटिंग का आवश्यक आहे, कारण जेव्हा एक इमेज जे आपण म्हणतो ना, इमेज इंग्लिशमध्ये समजा प्रतिमा, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो की एखाद्याची प्रतिमा म्हणजे ज्या मनी मार्केटमध्ये की त्याचे जे व्यवहार आहेत, त्याचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्याच्या आधारे त्या व्यक्तीची प्रतिमा ठरते. मग हे सर्व जे रेकॉर्ड्स आहे, रेकॉर्ड्स आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळतं, कारण जवळपास सर्व ट्रान्झॅक्शन्स आता आपण ऑनलाईन करतो, पाहतो. काही थोडके ट्रान्झॅक्शन्स असतील की जे सध्याही ऑफलाईन चालू राहतात. गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे की प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन असलं पाहिजे, म्हणजे त्या व्यक्तीची किंवा त्या संस्थेची एक ऑनलाईन हिस्ट्री तयार होईल आणि त्या ऑनलाईन हिस्ट्रीच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं बिहेवियर कसं आहे, त्या व्यक्तीची एक आर्थिक वागणूक कशी आहे ती ठरते. आणि त्या आर्थिक वागणुकीच्या माध्यमातून मग त्या व्यक्तीला ज्या सोयी सुविधा द्यायच्या असतील, म्हणजे एक आपण म्हणू शकतो की त्याला जर कर्ज घ्यायचं असेल, त्याला कर्ज पुरवठा करायचा असेल, मग त्या आर्थिक वागणुकीच्या माध्यमातून तो वेळेवर कर्जाचा परतफेड करेल की नाही हे आपल्याला पाहावं लागेल. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत महत्वाचं आहे, कारण बँकेकडे जेव्हा तो व्यक्ती येतो तो बँकेतील व्यक्तींना त्या व्यक्तीची ओळख नसते. एक नवखा तो व्यक्ती असतो, ती नवखी संस्था असते. मग माहिती कशी पडेल, तर मग त्याची जी हिस्ट्री आहे ती हिस्ट्री पाहिली जाते, त्याचे आर्थिक व्यवहार पाहिले जातात आणि त्या आर्थिक व्यवहारात बँकेच्या निकषामध्ये जर तो व्यक्ती किंवा ती संस्था योग्य ठरत असेल तर मग त्या व्यक्तीला बँकेकडून मग अर्थसहाय्य केलं जातं. ही एक प्रकारची एक साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला त्याची एक स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर मग या पद्धतीनं क्रेडिट रेटिंग केलं जातं. मग त्या आर्थिक वागणुकीच्या माध्यमातून किंवा त्या हिस्ट्रीच्या माध्यमातून त्याला जे क्रेडिट रेटिंग मिळालं, त्या क्रेडिट रेटिंगच्या आधारे मग त्याला कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य केलं जाईल. तर हे या पद्धतीची एक पार्श्वभूमी. आता आपण आपल्या या मुद्द्यावर वळूया की क्रेडिट रेटिंगचे फायदे काय. तर पहिला जो फायदा आहे तो आहे महत्वाची माहिती. महत्वाची माहिती आपण याला अशासाठी म्हणतो की एक अत्यंत महत्वाची माहिती ठेवली जाते, जे एक इतिहास असतो त्या व्यक्तीचा, आर्थिक इतिहास असतो, आर्थिक वागणूक असते, त्याची एक माहिती संग्रहित ठेवली जाते. आणि एक अत्यंत महत्वाची माहिती यासाठी असते की त्या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीला मग कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य केलं जातं आणि ती माहिती ही त्या व्यक्तीची एक फिनान्शियल हिस्ट्री राहते. जसं आपल्याला प्रत्येक व्यक्तीला एक स्वतःचा काहीतरी इतिहास असतो, काहीतरी एक त्याची वेगळी माहिती राहते. जसं आधार कार्ड म्हटलं, ती माहिती तिथे स्टोअर केल्या गेलेली आहे. पॅन कार्ड आहे, ती पॅन कार्डची माहिती तिथे स्टोअर केलेली आहे. ड्रायव्हिंग लायसन्सेसमध्ये आता त्या व्यक्तीने त्याची एक वाहन चालवण्याची जो इतिहास आहे ती माहिती आता त्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या अगेन्स्ट शेअर केली जाते, स्टोअर केली जाते की त्याला आतापर्यंत किती चालान पडले, त्याने किती नियम मोडले, मग काही मेजर ॲक्सिडेंट वगैरे वगैरे. पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या व्यक्तीच्या जे काही गुन्हे असतील किंवा त्याच्या विरुद्ध जर काही तक्रारी असतील तर त्याची माहिती तिथे संग्रहित केली जाते. तर प्रत्येक ठिकाणी माहिती गोळा केली जाते आणि त्या माहितीच्या आधारे मग त्या क्षेत्रामध्ये त्या विभागामध्ये मग तशी मदत घेतल्या जाते. म्हणून एक महत्वाची माहिती संग्रहित होते, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तो आहे कमी खर्चाची माहिती. निश्चितच कमी खर्चाची माहिती किंवा कमी खर्चामध्ये माहिती ही मेंटेन केल्या जाते, कारण ज्या काही आर्थिक किंवा फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स तुम्ही कराल, एक पॅन कार्डच्या माध्यमातून ती माहिती तुम्हाला ती स्टोअर झालेली दिसेल आणि कमी खर्चामध्ये ती माहिती स्टोअर होते. तिसरा जो फायदा आहे तो आहे गुंतवणूकदाराचे संरक्षण. नक्कीच, कारण जेव्हा एखाद्या कंपनीकडे आपण पाहतो तर त्या कंपनीला काय रेटिंग मिळालेलं आहे, वेगवेगळ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं दिलेलं, त्याच्या आधारे मग गुंतवणूकदार त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा गुंतवणूक करू शकतो.
जसं आपण पाहतो ना की फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला थोडं दुसऱ्या विषयाकडे घेऊन जातो, तुम्हाला हा मुद्दा समजण्यास सोपं जाईल की आपल्याला जर एखादा पिक्चर पाहायचा असेल तर आपण त्याचे रिव्ह्यूज पाहतो की त्याला 3 स्टार 4 स्टार 5 स्टार रिव्ह्यूज मिळाले. जेवढे जास्त रिव्ह्यूज असतील किंवा जेवढे जास्त त्याला एक स्टार्स मिळालेले असतील त्या आधारे आपण ठरवतो ती फिल्म चांगली आहे, तो पिक्चर चांगला आहे. म्हणजे 5 स्टार असतील आणि 5 स्टारमधून त्याला फक्त 1 स्टार मिळालं असेल, त्या पद्धतीने एक प्रकारे काय झालं, त्याचं एक रेटिंगच झालं, तर तो चांगला पिक्चर नाही. पण 5 पैकी जर 3च्या वर 3.5 4 4.5 5 पर्यंत जर त्याला स्टार रेटिंग मिळालेली असेल तर आपण एक असं पद्धतीने म्हणू शकतो की अत्यंत चांगला पिक्चर आहे, अत्यंत चांगली फिल्म आहे. तर याच पद्धतीने गुंतवणूकदारांना क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे कंपन्यांना रेटिंग दिल्या जातं आणि त्या रेटिंगच्या आधारे मग गुंतवणूकदार त्या कंपनीमध्ये आपली गुंतवणूक करायची की नाही, काढायची की वाढवायची हे ठरवू शकतो. त्यामुळे काय होऊ शकतं की गुंतवणूकदाराचे एक संरक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळेल. तर हा क्रेडिट रेटिंगचा एक अत्यंत चांगला फायदा इथून दिसून येतो. त्यानंतरचा जो चौथा मुद्दा आहे तो आहे त्वरित निर्णय घेण्यासाठी उपयुक्त. निश्चितच, कारण तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणुकीचा एक योग्य कालावधी असतो. आज ठरवलं आणि 10 दिवसांनी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर होऊ शकते की ती वेळ निघून गेली असेल किंवा तो फायदा निघून गेलेला असेल. 10 दिवसापूर्वी जेवढा फायदा, जेवढे रिटर्न्स तुम्हाला मिळालेले असतील तेवढे आता मिळणार नाही, कारण ती एक वेळ निघून गेलेली असते. कारण याच्यामध्ये वेळेला अत्यंत जास्त महत्त्व आहे. म्हणून त्वरित निर्णय घेण्यासाठी क्रेडिट रेटिंगने ऑलरेडी जर तुमच्या कंपनीला किंवा तुम्ही गुंतवणूक करीत असलेल्या कंपनीला जर रेटिंग दिली असेल तर त्या रेटिंगच्या आधारे तुम्ही त्वरित निर्णय घेऊ शकता. त्यात मग तुम्हाला तुमचं वेगळं ॲनालिसिस करण्याची गरज पडत. नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे नियमित परतावा मिळणे. निश्चितच नियमित परतावा मिळेल, कारण जर चांगली कंपनी असेल, कंपनीचा इतिहास चांगला असेल, कंपनीचं भविष्य चांगलं असेल, कंपनीचं कामकाज करण्याची पद्धत, कंपनीचे आर्थिक विवरण, फिनान्शियल रेकॉर्ड्स हे जर सर्व व्यवस्थित असेल तर त्या कंपनीकडून गुंतवणूकदाराला नियमित परतावा मिळविण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कुठली आज चांगली कंपनी, आज तुम्ही TCS घ्या, इन्फोसिस घ्या, टाटा मोटर्स घ्या, स्टेट बँक ऑफ इंडिया घ्या किंवा निफ्टी मधल्या पहिल्या 50 कंपनीज घ्या, निश्चित याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक कराल तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल, कारण ह्या ग्रोथ कंपनीज आहे, या कंपन्यांची उत्तरोत्तर वाढ होणारच आहे. मग आज त्या कंपनीचा स्टॉकची प्राइस जर 2000 असेल, तुम्हाला ती आता जास्त वाटत असेल, पण 10 दिवसानंतर जर ती 2010 रुपये 2015 रुपये झाली तर प्रत्येक स्टॉक, प्रत्येक शेअर मागे, प्रत्येक भागाच्या मागे तुम्हाला 10 ते 15 रुपयाचा परतावा हा मिळालेलाच आहे. म्हणून चांगल्या कंपनीमध्ये जर गुंतवणूकदार गुंतवणूक करीत असेल तर त्याला परतावा हा निश्चितच मिळतो. पण मग चांगली कंपनी काय आहे, का आहे, कशी आहे, कोणी ठरवली, याची माहिती गुंतवणूकदारांना घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्या पद्धतीने त्यासाठी तो जागरूक राहणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याला क्रेडिट रेटिंगचे फायदे हे निश्चितच नक्कीच मिळतात. 6वा मुद्दा जो आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे तो आहे कंपनीची प्रतिमा सुधारणे. तुम्हाला जर कोणी चांगल्या पद्धतीने रेटिंग दिलं असेल, चांगलं रेटिंग दिलं असेल तर निश्चितच त्या कंपनीची प्रतिमा सुधारायला मदत होते. आणि तुम्ही पहा, न्यूजपेपर्समध्ये जर तुम्ही वाचलेलं असेल तर वेगवेगळ्या क्रेडिट एजन्सीज ज्या असतात, क्रेडिट रेटिंग एजन्सीज, त्या कंपनीला एक नियमित रेटिंग देत राहतात. म्हणजे 2 दिवसा अगोदर किंवा 2 दिवस फार कमी झाला वेळ, पण एक म्हणू शकतो की मागच्या तिमाहीमध्ये AA दिलेलं असेल, जर आपण त्या पद्धतीनं रेटिंग जर म्हणू आपण, जेवढे जास्त एज तेवढं ती कंपनी चांगली, असं आपण सध्या गृहीत धरूया आपल्या या उदाहरणासाठी. तर मागच्या तिमाहीमध्ये गृहीत धरा की त्या कंपनीला एका क्रेडिट रेटिंग कंपनीने AA रेटिंग दिला आहे. अत्यंत चांगली क्रेडिट रेटिंग कंपनी आहे की ज्याला गुंतवणूकदार फॉलो करतात. कुठल्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत, जसं क्रिसिल आपल्याला माहिती आहे, अशा अजून खूप साऱ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत की ज्याची माहिती तुम्हाला नेटवर मिळेल. P&G आहे, त्याच्याशी संबंधित आहे, तशा क्रेडिट रेटिंग एजन्सीजची माहिती तुम्हाला नेटवर पाहायला मिळेल. तर मग AA दिलेलं असेल, मग तिमाहीनंतर त्याला जर सुधारून AAA केलेलं असेल आणि त्यांच्या भाषेमध्ये जर जेवढे जास्त एज ॲड होतील तेवढी ती कंपनी चांगली काम करते असं जर असेल तर नक्कीच मग कंपनीची प्रतिमा सुधारण्यास तिथे मदत होते आहे. कारण AAचं रेटिंग जर AAA जर होत असेल तर मग कंपनीची प्रतिमा नक्कीच सुधारेल आणि गुंतवणूकदार जर त्या क्रेडिट रेटिंग एजन्सीला जर चांगल्या पद्धतीने फॉलो करत असतील
त्याच्यामध्ये जर त्या क्रेडिट रेटिंग एजन्सीबद्दल जर विश्वास असेल तर नक्कीच ते गुंतवणूकदार त्या कंपनीकडे वळतील. म्हणजे काय झालं, मग कंपनीची प्रतिमा सुधारण्यास मदत झाली. कशाच्या आधारे? क्रेडिट रेटिंगच्या आधारे. तर हे 6 मुद्दे आपण इथे होते की ज्यामध्ये आपण पाहिलं की क्रेडिट रेटिंगचे फायदे काय आहेत. पुढच्या स्क्रीनला आपला 7वा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतोय, तो आहे भांडवलाची कमी किंमत. भांडवलाची कमी किंमत याचा अर्थ असा आहे की अशा कंपनीमध्ये मग एक ग्रोथ सायकल फार चांगली असल्यामुळे कॅपिटल अशा कंपन्यांना उभारण्यास फार खर्च येत नाही, कारण गुंतवणूकदार अशा कंपनीकडे तसेच आकर्षित झालेले असतात. ते कधीही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असतात. त्यामुळे जी कॉस्ट ऑफ कॅपिटल हा जो कन्सेप्ट आहे की भांडवल उभारण्यामागे जो खर्च येतो तो खर्च अशा कंपन्यांना नक्कीच कमी येतो की ज्यांची प्रतिमा सुधारलेली आहे. कशामुळे? क्रेडिट रेटिंग कंपन्यांनी दिलेल्या रेटिंगमुळे. 8वा मुद्दा आहे लहान कंपन्यांना मदत करणे. लहान कंपन्यांनाही याद्वारे मदत होऊ शकते, कारण कंपनी मोठी असेल किंवा छोटी असेल, छोटी आहे म्हणून ती कंपनी चांगली नाही असं नाही. खूप साऱ्या स्मॉल कॅप कंपनीज आहेत, मिड कॅप कंपनीज आहेत की ज्या अत्यंत चांगला रिटर्न्स ह्या गुंतवणूकदारांना देत आहेत. तर अशाही कंपन्यांची मदत क्रेडिट रेटिंग च्या आधारे होऊ शकते. तर असे हे 8 मुद्दे होते की ज्यामध्ये आपण क्रेडिट रेटिंगचे फायदे याबद्दल चर्चा केली. क्रेडिट रेटिंग कंपन्या असतात की ज्या कंपन्यांना आणि जे कर्ज घेणारे जे व्यक्ती असतात त्यांना एक क्रेडिट रेटिंग देतात त्यांच्या आर्थिक निकषाच्या आधारावर, त्या व्यक्तींच्या किंवा त्या संस्थेच्या आर्थिक कामगिरीच्या आधारावर, फिनान्शियल हिस्ट्रीच्या आधारावर, आणि त्यातून काय फायदे होतात ती चर्चा आपण या लेक्चरमध्ये केली आहे. अपेक्षा आहे तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. अत्यंत सोपा मुद्दा आहे. माझा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे की अत्यंत सोप्या पद्धतीने सुटसुटीतपणे मुद्दे तुम्हाला स्क्रीनवर दिसावेत. त्यामुळे मी या प्लॅटफॉर्मच्या आधारे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. स्क्रीनवर तुम्हाला मुद्दे दिसतात आणि अत्यंत सुस्पष्ट अशा आवाजामध्ये स्पष्टीकरण होत असल्यामुळे तुम्हाला हे मुद्दे नक्कीच समजण्यास मदत होईल. आणि जो आपला MCQ पॅटर्न आहे विद्यापीठाच्या परीक्षेचा, त्याची उत्तरं तुम्हाला या स्पष्टीकरणातून नक्कीच मिळतील. तर पुढच्या लेक्चरला परत आपण मिळूया नवीन एका मुद्द्यासोबत.